कॅगने निरीक्षण नोंदवताना असं सांगितलंय की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट काय आहे हे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट एखाद्या योजनेला जर पैसे मंजूर झाले तर ते पैसे सरकारी तिजोरीतनं उचलले जातात आणि व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये ठेवले जातात आणि त्या योजनेला ते वापरले जातात। आता हे जे पैसे त्या खात्यातनं वापरायचे आहेत व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमधनं जे पैसे वापरायचे आहेत योजनेला किती मंजूर होते तर 29,000 खर्च झाला 33,000 3,500ची तूट। पण इथे किती पैसे ठेवले कॅग सांगतं 15,586 कोटी रुपये 15,586 कोटी रुपये हे तुम्ही जानेवारी ते मार्च 2025च्या काळात पैसे तिथं दिसत आहेत। नोव्हेंबरला इलेक्शन झालंय विधानसभेचं 2024 नोव्हेंबर 2024ला इलेक्शन झालंय आणि जानेवारी ते मार्च 2025 मध्ये 15,586 कोटी रुपये कॅग सांगते की तुम्ही का ठेवलेत तुमच्याकडे न सांगता ठेवलेत। जो खर्च तुम्हाला झाला नाही तो खर्च तुम्ही परत केला पाहिजे पुन्हा आमच्याकडनं मागून घेतला पाहिजे आमची कुठलीही तुम्ही परवानगी घेतली नाही आणि हे पैसे सरकारने आपल्या नियंत्रणाखाली घेतले कसे काय प्रश्न माझा नाही प्रश्न कॅगने विचारलाय की 15,586 कोटी रुपये एवढे पैसे राज्य सरकारने स्वतःच्या नियंत्रणाखाली का ठेवले कुणासाठी ठेवले हे पैसे कुठल्या कुठल्या योजनांना वापरता आले असते मग हे पैसे इलेक्शनसाठी काढून ठेवले होते का योजनांचा सगळीकडचा पैसा निवडणुका लढवायच्या म्हणून भाजपने हा पैसा बाजूला काढून ठेवला होता का आणि हा पैसा नंतर तिथे दाखवलाच गेला नाही। कॅग सांगते की ही अनियमितता आहे हे तत्वाच्या विरोधात आहे हे आर्थिक अनियमन आहे आणि हे आर्थिक अनियमन याला जबाबदार कोण तर राज्य सरकार आहे।